बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व भाग दुसरा. दिनेश पेठे आज चांगलाच अस्वस्थ होता. तसा त्यानं नेहमीप्रमाणेच टापटीप पोशाख केला होता. केसही मागे वळवून छानसे बसवलेले होते आणि अलीकडच्या स्टाईलनुसार हलके विस्कटलेही होते. त्याचं टेबलही नेहमीसारखं स्वच्छ चकाचक होतं. सारं कसं जिथल्या तिथं होतं. ठिकाणावर नव्हतं ते त्याचं मन. त्याच्या अस्वस्थतेचं कारण त्याला नेमकं ठाऊक होतं, पण त्यावर काही उपाय करणं त्याला तूर्त तरी शक्य नव्हतं. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, असाच काहीसा प्रकार होता. पुण्याच्या विनीज कंपनीत दिनेश पेठे गेली 7 वर्षे टिकून होता. नुसता टिकून नव्हे तर बऱ्यापैकी जम बसून होता. साधा सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून दाखल झाला तो आज सिनियर सेल्स ऑफिसर झाला होता. आपल्यासारखा एक साधा सायन्स ग्रॅज्युएट अशा पोस्टला पोचू शकतो याचा त्याला स्वतःलाच रास्त अभिमान होता. सेल्स मॅनेजर राठोड साहेबांना रिपोर्ट करणारा आज तरी तो एकटाच होता, आणि तसं आपण एकटंच असायला हवं याबद्दल त्याचं मत अगदी ठाम होतं. दुसरं कोणी राठोड साहेबांच्या फार जवळ जाणार नाही यासाठी तो नेहमीच खबरदारी घ्यायचा. अरे, एवढ्या साध्या कामासाठी साहेबांना कशाला त्रास देताय? कम ऑन, आय विल टेक केअर ऑफ इट, असं म्हणत बहुतेकांना तो बाहेरच थोपवायचा. आणि याची नंतर खुद्द राठोड साहेबांना इतकी सवय झाली होती की कुणी थेट आलंच तर तेही म्हणत, अरे, एवढ्यासाठी मला का त्रास देताय? टेल दिनेश, ही विल टेक केअर ऑफ इट. आजवर दिनेशनं हे व्यवस्थित साधलं होतं, पण आता मात्र एक छोटंसं संकट येऊ घातलं होतं. येत्या काही वर्षात काही नवी इक्विपमेंट्स बनवण्याचा कंपनीचा इरादा होता. त्यासाठी एक मार्केटिंग ऑफिसर नेमण्याची टूम खुद्द MDच्याच डोक्यातून निघाली होती. हा येऊ घातलेला ऑफिसर MBA असणार होता. शिवाय तो यंग अँड डायनॅमिक ही असणार होता. तसं जाहिरातीत स्पष्ट म्हटलेलं होतं. आजच त्या जागेसाठी इंटरव्ह्यूज व्हायचे होते. काहीतरी व्हावं आणि आजचे इंटरव्ह्यूज रद्द व्हावेत असंही क्षणभर दिनेशच्या मनात येऊन गेलं. रिक्षांचा संप, पुणे बंद असं काही झालं तरच ते शक्य होतं. पण त्यानं काय होणार होतं? आजचं मरण उद्यावर ढकललं गेलं असतं, एवढंच. मनातल्या अशा वांझोट्या विचारांची खेळणं दिनेशलाच असह्य झालं. तसं फोन उचलून त्यानं रिसेप्शनिस्टला म्हटलं, मीरा, कोणी आलेत का? हो हो, आलेत. मीरा उत्तरली. किती जण आहेत? देर आर 3 of them. गुड. दिनेश उद्गारला आणि मग अगदी सहज विचारावं अशा स्वरात त्यानं म्हटलं, कसे आहेत? बरे आहेत का? म्हणजे? अगं, म्हणजे इम्प्रेशन पडेल असं कुणी आहे का? ओह, दॅट वे. मीरानं हसत म्हटलं, अरे, सब एक से एक स्मार्ट है. अच्छा. मग काय, नुसते चकाचक आहेत सगळे. काय सांगतेस? बघायला पाहिजे. पाठवू का वर? नाही नाही, एवढ्यात नको. बसू देत त्यांना. आणि हे बघ, त्यांना मॅगझिन्स वगैरे दे वाचायला. डोंट वरी दिनेश, आय विल टेक केअर ऑफ देम. दिनेशने फोन ठेवून दिला. अरे, सब एक से एक स्मार्ट है. हे मीराचं वाक्य त्याला फारसं आवडलेलं नव्हतं. स्मार्ट असणारच म्हणा, MBA आहेत म्हटल्यावर. त्याच्या मनात आलं आणि तो जरा नर्वसच झाला. दिनेशला MBA झालेली माणसं अजिबात आवडत नसत. त्याला स्वतःला खूप प्रयत्न करूनही MBAसाठी कुठेही प्रवेश मिळालेला नव्हता. तेव्हापासून तर MBA म्हटलं की कपाळावर आठी चढायची त्याच्या. त्याला स्वतःला फील्ड सेल्सचा अनुभव होता. त्यामुळे MBA सगळे बुकिश असतात. त्यांना फील्ड सेल्समधलं काही कळत नसतं, हे त्याचं लाडकं मत होतं. आणि ते त्यानं आवर्जून राठोड साहेबांच्या कानावरही घातलेलं होतं. पण व्हॉटेवर इट इज, राठोड साहेबांनी म्हटलं होतं,
मार्केटिंगसाठी कोणीतरी MBAच घ्यायचा हा MDंचा डिसिजन आहे. लेट हिम कम. आणि मग शेवटी कोणीतरी यंग अँड डायनॅमिक सेक्शनमध्ये येणार हे नक्की झालं. तसं दिनेशनं ठरवलं. जो येईल त्याला आपण व्यवस्थित हँडल करायला हवं. हे मात्र दिनेशसाठी अगदीच सोपं होतं. आजवर तो तेच तर करत आला होता. कंपनी कुठलीही असो, तुम्हाला टिकून राहायचं असेल, वर चढायचं असेल तर नुसता तुमचा परफॉर्मन्स पुरेसा नसतो. तुम्हाला माणसं हाताळणं जमावं लागतं. आणि हे दिनेश पक्क ओळखून होता. माणसं जोडणं हा माझा छंदच नव्हे तर साईड बिझनेसच आहे, असं तो अनेकदा म्हणायचाही. जोडलेली माणसं हवी तशी वापरता येतात. ती डोईजड होणार नाही त्याची काळजी घेता येते. क्वचित ते आपल्या मार्गातून हलकेच बाजूलाही करता येतात. हाच दिनेशचा मोडस ऑपरेंडी होता. या पद्धतीनं त्यानं काही ना कंपनीतून उडवलंही होतं. पण गंमत म्हणजे त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी खांदाही त्यानंच दिला होता. कंपनीत नवीन येणाऱ्या माणसांकडे दिनेशचं खास लक्ष असायचं. आपण मनमिळावू असायला हवं आणि ते कुणाही नवीन माणसाला लगेच कळायला हवं, हे स्वतः दिनेशनंच ठरवलेलं होतं. आणि त्यामुळं कंपनीत येणाऱ्या कुठल्याही माणसाची पहिली मैत्री होत असे ती दिनेशशीच. त्याच्या छोट्या मोठ्या अडचणी दिनेश अगदी तत्परतेने सोडवित असे आणि नंतर स्वतःच्या मोठ्या अडचणी सोडवण्यासाठी त्याचा खुबीने वापर करत असे. टेबलावरचा फोन वाजला तसा त्यानं तो चटकन उचलला. दिनेश, सगळेच आलेत. एकेकाला वर पाठवू? मीरा विचारत होती. हो, पाठव एकेकाला. दिनेशनं चटकन चेहऱ्यावर सिनियरचा लूक आणला. आपणही आज टाय घालून यायला हवं होतं त्याच्या मनात आलं, पण आता इलाज नव्हता. येणाऱ्या प्रत्येकावर आपलं नीट इम्प्रेशन पडायला हवं यासाठी तो स्वतःची तयारी करू लागला. त्यासाठीच तर त्यांची सर्टिफिकेट चेक करण्याचं काम त्यानं उत्साहानं स्वतःकडे घेतलं होतं. दिनेश, वी आर रेडी, राठोड साहेबांनी फोन करून म्हटलं. सेंड देम वन बाय वन इन MD's केबिन. मग मात्र दिनेश तत्परतेने कामाला लागला. इंटरव्ह्यूसाठी आलेला एक MBA वर येऊ लागला आणि दिनेश उत्साहानं हसतमुखानं शेकहँड करीत प्रत्येकाचं स्वागत करू लागला. त्यांच्या सर्टिफिकेटची फाईल चालता चालता गोड गोड बोलत त्यांचा अंदाज घेऊ लागला. त्यांना इंटरव्ह्यूसाठी उगाचच काही टिप्स देऊ लागला. शेवटी अगदी न विसरता हलक्या आवाजात सांगू लागला. खरं सांगू, इतरांपेक्षा मला तुम्हीच या जॉबसाठी सुटेबल वाटता. मी साहेबांनाही सांगेन तसं. आणि हे तो प्रत्येकाला सांगत होता. प्रत्येकाची निवड होणं शक्य नव्हतं, तरी एक नक्की होणार होतं. ज्याची होणार होती त्याला दिनेशनं साहेबांकडे आपल्यासाठी शब्द टाकला असंच वाटणार होतं. इंटरव्ह्यूज होत होते आणि बाहेर येऊन दिनेशला सारेच आवर्जून भेटत होते. भेटूच पुन्हा म्हणत दिनेश प्रेमानं हात दाबून प्रत्येकाचा निरोप घेत होता. शेवटचा MBA इंटरव्ह्यूसाठी आत गेला तसं दिनेशनं फोनवरून मीराला विचारलं. मीरा, कॉल केलेले सगळे झाले का? हो, फक्त एक जण आला नाहीये, मीरानं म्हटलं आणि फोन ठेवला. तेवढ्यात रिक्षातून उतरत रिसेप्शनच्या काचेच्या दारातून लगबगीनं आत येणारा तरुण तिला दिसला आणि ती बघतच राहिली. हाच तर तो नसेल, तिच्या मनात आलं. पण याचा नूर काही वेगळाच दिसत होता. एखाद्या खेळाडूसारखाच वाटला तिला तो. नुकताच प्रवासातून यावं तसा त्याचा अवतार होता. केस काहीसे उधळलेले होते. नजरेत भरावासा तजेलदार गव्हाळी वर्ण, निळी जीन्सची पॅन्ट आणि इन केलेला लाईट लेमन कलरचा शर्ट. वरचं बटन खुलं होतं आणि ते त्याला खुलूनच दिसत होतं. हातात छोटी ब्रीफकेस होती. पण हा इंटरव्ह्यूला आलाय की पिकनिकला? मीराच्या मनात आलं. झपाझप चालत तो डेस्क जवळ आला आणि मीराच्या नजरेला नजर देत त्यानं डोळ्यांनीच हाय केलं. म्हणजे तसं मीराला वाटलं. प्रत्यक्षात तो म्हणत होता, एक्सक्यूज मी इंटरव्ह्यूसाठी आलोय. युअर नेम प्लीज? मीराने विचारलं. राजन चौधरी, तो तरुण उत्तरला. ओ येस, तुम्हीच फक्त राहायला होतात. सॉरी, आय एम लेट. मुंबईवरून येतोय मी, त्यामुळं. नो प्रॉब्लेम,
अजून चालू आहेत इंटरव्ह्यूज. प्लीज हॅव अ सीट. थँक्स. पण मी जरा फ्रेश होऊ शकतो का? निदान तोंडावर पाणी मारतो थोडं, चालेल ना? राजन बाथरूमकडे गेला आणि मीरा स्वतःशीच हसली. इतरांपेक्षा किती वेगळा वाटतो हा, तिच्या मनात आलं. खरं तर बाकीचे सारेच कसे गोरे गोमटे टिपटॉप झाकटे होते, पण सगळेजण एका छापातून काढलेले. ते चेहऱ्यावर ओढलेलं खोटं हसू, समोरच्यावर छाप पाडण्यासाठी चाललेली धडपड आणि एवढं करूनही न लपणारी किंचितशी धास्ती. त्या मानानं हा मुंबईवाला उशिरा येऊनही कसा रिलॅक्स्ड वाटत होता. रुबाब तर असा की जणू म्हणतोय, हा आलोय मी, घेता इंटरव्ह्यू? मीराला राहवलं नाही. फोन करून तिने दिनेशला म्हटलं, दिनेश, तोही आलाय. कोण तो? दिनेशने प्रश्न केला. राजन चौधरी. कोण हा राजन चौधरी? अरे तो शेवटचा राहिलेला. तू विचारत होतास ना, इम्प्रेशन पडेल असं कोणी आहे का म्हणून. आय टेल यू, ही इज द वन. अच्छा, असं काय खास आहे त्याच्यात? ते तुला स्त्री झाल्याशिवाय कळायचं नाही. मीरानं म्हटलं आणि ती खळखळून हसत सुटली. मग अचानक हसू आवरून तिनं हलक्या आवाजात म्हटलं, ही हॅज कम. मी पाठवते वर त्याला. मीरानं असं खास इंट्रोडक्शन केल्यामुळं दिनेश उत्सुकतेनं राजनची वाट पाहू लागला. प्रत्यक्षात राजन समोर आला तसं त्याच्याही मनात आलं, हा काय स्वतःला हिरो समजतोय की काय? मग इथे काय करतोय तो? मुंबईत जाऊन मॉडेलिंग करावं की? मार्केटिंग म्हणजे खायचं काम नव्हे. दिनेश पेठे? टेबलाशी येत राजननं प्रश्न केला आणि राजन चौधरी म्हणत सेकंडसाठी हात पुढे केला. मग मात्र दिनेशनं त्याच्या शैलीनुसार चटकन फ्रेंडली होत त्याचा हात हातात घेत म्हटलं, ओ येस, हाऊ आर यू? प्लीज हॅव अ सीट. थँक्स म्हणत राजन बसला आणि दिनेशची नजर सवयीनुसार त्याला जोखू लागली. आय एम सॉरी टू बी लेट. राजननं म्हटलं, पण ट्रेन उशिरा आली. ट्रेन? दिनेशनं काहीशा आश्चर्यानंच म्हटलं, हो, मी मुंबईहून आलोय. मुंबईहून? हो, सध्या मुंबईतच असतो मी. म्हणजे यू आर नॉट फ्रॉम पुणे? नो, ॲक्च्युली आय एम फ्रॉम सातारा. काहीतरी गडबड झाली आहे हे दिनेशच्या ध्यानात आलं. बाकी सगळेच पुण्याचे होते. पुण्याच्याच उमेदवारांना बोलवायचं असं काही ठरलं नव्हतं. तरी जाहिरात फक्त पुण्याच्या पेपर्समध्ये दिलेली होती, कुठल्याच बॉम्बे एडिशनला सोडली नव्हती. तुम्ही ॲड कुठे पाहिलीत? आय मीन कुठल्या पेपरमध्ये? मठात, राजेनं उत्तरला. आय सी. व्हाय? एनिथिंग रॉंग? नाही, तसं काही नाही. पण या जॉबसाठी कोणी मुंबईवरून येणं अपेक्षित नव्हतं. तुमचं लेटर पाहू? राजननं त्याची फाईल आणि लेटर काढून दिनेश पुढे ठेवलं. लेटर पाहून दिनेशनं म्हटलं, हा पर्सनल डिपार्टमेंटनं घोटाळा केला आहे. म्हणजे? तुमचा ॲड्रेस चेक न करताच पत्र पाठवलेलं दिसतंय. ॲक्च्युली इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला मुंबईहून बोलवायचं तर येण्या जाण्याचं फेअर द्यायला हवं. तसं काही म्हटलेलं नाही आहे. इट्स अ मिस्टेक. राजनला काय बोलावं सुचेच ना. पाहूया तर खरं म्हणून त्यानं पुण्याच्या कंपनीत अर्ज केला होता. पण लगेचच इंटरव्ह्यूसाठी बोलावून आल्यानं तो खुशही झाला होता. आयत्यावेळी रिझर्वेशन न मिळाल्याने तो बहुतेक वेळ उभ्यानंच प्रवास करीत आला होता. त्यात ट्रेनही लेट झाली होती. कंपनी शोधण्यासाठी भरपूर फिरवत पुण्याच्या रिक्षावाल्यानं त्याला अखेर इथं आणून सोडलं होतं. आणि आता हा माणूस म्हणत होता, सॉरी, इट्स अ मिस्टेक. छे, सॉरीसुद्धा म्हटलं नव्हतं त्यानं. मग आता? राजेनं प्रश्न केला. इट्स ओके, दिनेशनं पुनश्च फ्रेंडली स्वरात म्हटलं. तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला सांगतो मी साहेबांना. बट इट कुड बी जस्ट अ फॉर्मॅलिटी. का बरं? पॉलिसी मॅटर येतो ना.
वी प्रिफर लोकल कॅन्डिडेट्स. काय हे, तुमचं सिलेक्शन झालं तरी तुम्ही राहणार कुठं हाही प्रश्न येतोच ना. नाही म्हणजे तशी काहीतरी तात्पुरती सोय करालही तुम्ही, पण पुन्हा मुंबईत जॉब मिळाला की हा सोडून द्याल. तुमच्याबद्दल म्हणत नाही मी, पण पूर्वीचा अनुभव असाच आहे. आय होप यू अंडरस्टँड. येस आय डू, राजेनं म्हटलं आणि तो मुंबईला परतण्याची तयारीही करू लागला. खरं तर उगाच औपचारिकता म्हणून इंटरव्ह्यू देण्याचीही त्याची आता इच्छा नव्हती, पण ते उद्धटपणाचं दिसेल म्हणून तो गप्पच राहिला. दिनेशही तशी औपचारिकता म्हणून त्याची फाईल चालू लागला. ती बघून त्याच्या ध्यानात आलं, या माणसाचं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही आहे. मुंबईच्या काही चांगल्या कंपन्यांची नावं त्याच्या बायोडेटात होती खरी, पण तो कुठेही फार काळ टिकलेला नव्हता. मिस्टर चौधरी, दिनेशनं म्हटलं, तुम्ही एकाही कंपनीचं सर्व्हिस सर्टिफिकेट जोडलेलं नाही आहे? नाही. निदान शेवटच्या कंपनीचं तर हवं नाही का? खरं आहे, पण ते मला मिळू शकलं नाही. का? त्या कंपनीतून मला काढून टाकलं होतं. आय वॉज टर्मिनेटेड. दिनेश गोंधळून बघतच राहिला. त्याला आश्चर्य वाटलं. राजेंनं जे सांगितलं त्याचं नव्हे, त्यानं ज्या पद्धतीनं सांगितलं त्याचं. त्याच्या स्वरात कुठलीही खंत नव्हती, दिलगिरी नव्हती. आय सी, दिनेशनं म्हटलं आणि फाईल मिटून राजनला परत केली. मनातल्या मनात राजन चौधरी या नावापुढं त्याने लगेच फुलीही मारून टाकली. तेवढ्यात इंटरकॉमवर इंडिकेशन आलं तसं तत्परतेनं रिसिव्हर उचलून त्यानं अदबीनं म्हटलं, सर. दिनेश, आतून राठोड साहेबांनी म्हटलं, आता एकच कॅन्डिडेट राहिलाय ना? होय सर. आलाय का तो? हो सर, माझ्यासमोरच बसलाय. पाठव त्याला. सर. येस. एकच सांगायचं होतं, तो मुंबईहून आलाय. मग? नाही म्हणजे त्यामुळे त्याला जरा उशीर झालाय, ट्रेन लेट होती. इट्स ओके, सेंड हिम इन. येस सर. मग फोन खाली ठेवत त्यानं राजनला म्हटलं, प्लीज गो इन अँड बी कम्फर्टेबल. मी नंतर बोलेन साहेबांशी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्स, राजेनं म्हटलं आणि दिनेशशी सेकंड करून तो आत गेला. राजेंची निवड होणं शक्य नाही याची दिनेशला खात्री होती. एकतर तो मुंबईचा होता, शिवाय त्याचं रेकॉर्ड फारसं चांगलं नव्हतं. आय वॉज टर्मिनेटेड हे त्यानं ज्या सहजतेनं सांगितलं होतं ते तर दिनेशला अजिबात आवडलेलं नव्हतं. लंच ब्रेकला थोडाच वेळ होता, त्यामुळे राजेंचा इंटरव्ह्यू तसा गुंडाळात जाईल असं त्याला वाटलं. तो बाहेर आल्यानंतरच कॅन्टीनकडे जावं असं त्यानं ठरवलं. तोवर पर्सनल डिपार्टमेंटला तत्परतेनं फोन करून त्यानं मुंबईच्या उमेदवाराला पत्र पाठवल्याची चूक निदर्शनास आणून दिली. मग आजच्या मुलाखतीतून कुणाची निवड होऊ शकेल यावर तर्क करीत त्यानं काही वेळ घालवला. त्याला शक्यता वाटल्या दोघांची नावं त्यानं लिहूनही ठेवली. राजनचा इंटरव्ह्यू लांबतच चालला तसा तो अकारणच अस्वस्थ झाला. हाच नेमका साहेबांच्या मनात भरला की काय, त्याच्या मनात आलं. एव्हाना लंच ब्रेक झाल्यानं सारे कॅन्टीनकडे निघूनही गेले होते. दिनेशला मात्र थांबावं लागलं. लेटर पॅडवर उगाच रेघोट्या मारीत तो टाइमपास करीत राहिला. राजन एकदाचा बाहेर आला तसा चला सुटलो म्हणून तो उठलाच. तेवढ्यात राजननं त्याला म्हटलं, पेठे, तुम्हाला राठोड साहेबांनी आत बोलावलंय. दिनेश किंचित चमकलाच. राजनकडून असा निरोप मिळणं त्याला अपेक्षित नव्हता. कशासाठी बोलावलं असावं याचा अंदाज करीत तो आत गेला तेव्हा यमडी बाहेरच पडत होते. दिनेशकडे नुकताच एक कटाक्ष टाकत ते निघूनही गेले. हा, कम इन दिनेश, राठोड साहेबांनी म्हटलं. गुड, यू आर वेटिंग. मग राजनचं ॲप्लिकेशन दिनेशच्या हातात देत त्यांनी म्हटलं, ही इज द मॅन. त्याचं अपॉइंटमेंट लेटर करून घे. मी पर्सनलशी बोललोय.
या इथे मी डिटेल्स लिहिले आहेत पेन्सिलनं. गेट द लेटर डन अँड हँड हिम ओव्हर. म्हणजे आता लगेच? येस, तो लेटर घेऊनच जाईल. पण सर. येस, एनी प्रॉब्लेम? नाही, पण जॉईनिंग डेट कुठली घालायची? उद्याची. ही विल बी जॉईनिंग फ्रॉम टुमारो. राईट सर. म्हणत दिनेशने केबिनमधून काढता पाय घेतला. त्याचा विश्वासच बसत नव्हता. ज्याच्या नावावर त्यानं फुली मारली होती त्याचीच निवड झाली होती, आणि तीही इतक्या तातडीनं. या माणसाला जरा जपूनच टॅकल करायला हवं, दिनेशच्या मनात आलं. टेबलाशी येताच मात्र त्यानं अतिशय उत्साहानं म्हटलं, कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर चौधरी, यू आर सिलेक्टेड. थँक्स. राजानं त्यानं पुढे केलेला हात हातात घेत म्हटलं, उद्याच तुम्हाला जॉईन व्हायचं आहे. हो. मी तुमचं लेटर करायला देतो. ते होईपर्यंत आपण कॅन्टीनला जाऊन येऊ. ओके? शुअर. कॅन्टीनकडे जाता जाता दिनेशनं अनेकांची राजनची ओळख करून दिली. ती करून देता देता तो, ही इज माय फ्रेंड राजन चौधरी, यावर कधी आला राजनला कळलंही नाही. जॉबविषयी काय बोलले साहेब तुला? कॅन्टीनमध्ये खाता खाता अंदाज घेण्यासाठी म्हणून दिनेशनं प्रश्न केला. नव्या इक्विपमेंटसाठी मार्केट सर्वे करायचं आहे, पण पहिले काही दिवस आपल्या सध्याच्या इक्विपमेंटचं मार्केटिंग बघायचं म्हणाले सर. अरे गुड. म्हणजे आपल्याला एकत्रच काम करावं लागेल. हे फारच छान झालं. मजा येईल. तसं सुरुवातीला तुला जरा जड जाईल, कारण आपली इक्विपमेंट्स कॉम्प्लिकेटेड आहेत. शिवाय तुला टेक्निकल बॅकग्राऊंड नाही आहे. तू आर्ट्स केलेच नाही का? जरा प्रॉब्लेमच आहे. पण डोंट वरी, मी आहेच तुला मदत करायला. थँक्स दिनेश. आणि हे बघ, कंपनीत कसलीही अडचण आली तर ताबडतोब मला सांगायचं. उगाच संकोच करायचा नाही. जरूर, राजेनं म्हटलं. मी तुला एक म्हणणारच होतो. काय? अरे बोल ना. हे बघ, पुण्यात माझी काही राहण्याची सोय नाही आहे. तसं ओळखीचंही कुणी नाही आहे. काही दिवस एखाद्या लॉजवर राहीन मी, पण पेईंग गेस्ट म्हणून कुठे सोय झाली तर बरं होईल. तुझ्या माहितीत अशी एखादी जागा असली तर जरूर सांग. अरे नक्की, तू काळजीच करू नकोस, दिनेशनं चटकन म्हटलं. कुणाला अशी फुटकळ मदत करणं हे तर त्याचं आवडतं काम होतं. इतकं आवडतं की राजननं विचारता क्षणीच त्याचं विचारचक्रही सुरू झालं. कुठं बरं सोय करता येईल याची? मग एकाएकी चुटकी वाजवेतच त्यानं म्हटलं, नो प्रॉब्लेम. अशी एक जागा आहे राजन. खरंच? अरे हो, माझ्या मावशीच आहेत. म्हणजे तशा लांबच्या आहेत, पण आमचे अगदी घरच्यासारखे संबंध आहेत. भलं मोठं घर आहे त्यांचं, बंगलाच आहे, आउट हाऊस तर आहेच, पण मला वाटतं स्वतंत्र गेस्टरूमही आहे. हो आहेच. सध्या कोणी राहत नाही? छे, अरे मावशी एकट्याच असतात. तशी त्यांना पेईंग गेस्टची गरज नाही आहे. पण मी बघतो विचारून. प्लीज दिनेश, फारच सोयीचं होईल मला. तू काळजीच करू नकोस. मावशी म्हणजे स्वभावानं एकदम रॉयल आहेत. तू आदर्श भारती प्रशालेचं नाव ऐकलं असेल कदाचित. पुण्यातील सर्वोत्कृष्ट शाळा म्हटली जाते ती. तिच्या मुख्याध्यापिका आहेत. अतिशय हेल्पिंग नेचर आहे त्यांचं. आणि मी सांगितलं तर त्या नाही म्हणणार नाहीत. मग तर तू सांगच दिनेश. फार मोठा प्रश्न सुटेल माझा. डोंट वरी राजन. अरे तुझ्यासाठी एवढंही करू शकत नाही मी. मित्र असतात कशासाठी. थँक्स दिनेश. आजचा दिवस माझ्यासाठी फारच लकी म्हणायला हवा. एकाच दिवसात 2 फार महत्त्वाच्या गोष्टी मिळाल्या मला. 2? हो, हा जॉब आणि तुझ्यासारखा मित्र. ओह येस, म्हणत दिनेश अगदी मनापासून हसला. त्याच्याही मित्रांच्या यादीत आज एक मोलाची भर पडली होती. आज 21व्या शतकात आपला देश एक आर्थिक महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत आहे.
प्रश्न असा आहे, कोण घडवणार आहे हा नवा बलशाली भारत? होय, हे खरं आहे की स्वातंत्र्यानंतरच्या या 50-60 वर्षांमध्ये आम्ही निरनिराळ्या आघाड्यावर निसंशय प्रगती साधली आहे. पण आज 1 अब्जाहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या या देशापुढे तितक्याच विराट अशा समस्याही उभ्या आहेत. कृषीप्रधान म्हटल्या जाणाऱ्या या देशात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ग्रामीण भागात बेकारांच्या फौजा वाढत आहेत. शहरात बकाल झोपडपट्ट्या वाढत आहेत. जातीय दंगली, महिलावरील वाढते अत्याचार, भस्मासुरासारखा बोकाळलेला भ्रष्टाचार, राजकारणाचं गुन्हेगारीकरण, ढासळणारं पर्यावरण, अशा अक्षरशः अक्राळ विक्राळ समस्यांचा सामना करून या भारतभूमीला पुनश्च वैभवाच्या शिरी नेण्याचं आव्हान कोण पेलणार आहे? हे तर स्पष्टच आहे की देशाचं भवितव्य युवा पिढीच्या हाती असतं, देशाच्या तरुणाईत असतं. प्रश्न असा आहे, काय चित्र आहे आमच्या देशातल्या आजच्या युवा पिढीचं? माफ करा मित्र हो, पण मला तरी ते फारसं आशादायक दिसत नाही. यात तर तीळ मात्र ही शंका नाही की आमच्या तरुणांमध्ये बुद्धिमत्तेची जराही वानवा नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशानंही धास्ती घ्यावी इतकं टॅलेंट या देशातल्या युवा पिढीत आहे. पण अमेरिकीकरणाची स्वप्न पाहणाऱ्या, मजेतच मशगूल असलेल्या आजच्या आमच्या युवा पिढीला देशातल्या जनतेच्या सुखदुःखांची काहीही देणं घेणं राहिलेलं नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर स्वार झालेल्या तरुणाईला, विशेषतः शहरातील सुशिक्षित तरुणांना आज फक्त जगातल्या यच्छयावत सुखसुविधा हव्या आहेत. मला हवं ते मिळालंच पाहिजे, आजच्या तरुणाईचा एकमात्र मंत्र आहे आणि त्यासाठी कसलीही किंमत मोजायची त्यांची तयारी आहे. दुर्दैवानं ही किंमत जीवन मूल्यांची असणार आहे. मला कल्पना आहे, हा एक फार मोठाच शब्द मी उच्चारला आहे. हो, अच्छा, स्मार्ट यंग जनरेशनला जीवनमूल्य म्हणजे एक्झॅक्टली काय असाही प्रश्न पडू शकतो. हो, असं झालंय खरं. सचोटी, सदाचार, नैतिकता या सगळ्या जणू कालबाह्य बाष्कळ गोष्टी ठरल्या आहेत. त्याग, सेवावृत्ती, देशभक्ती यांचं तर नावच काढायला नको. तर असा हा स्वतःपुरताच विचार करणारा, समाजाशी नाळ तुटून बसला युवा वर्ग देशाचं भवितव्य कसा घडवणार आहे? कसा? प्रश्न मोठा बिकट आहे खरा. पण मला हे सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की आजही या देशात काही तरुण असे आहेत जे देशासाठी आपलं जीवन अर्पण करायला तयार आहेत, जे दऱ्याखोऱ्यातील विकास कामांमध्ये स्वतःला झोकून देत आहेत. देशाचं भवितव्य घडवू शकणारे असे युवक घडवण्याचं कार्य हाती घेतलेली आदर्श भारती संस्था, आदर्श भारती प्रशालाही आपल्या पुण्यातच आहे. महाराष्ट्रालाच काय, संबंध राष्ट्राला भूषण वाटावं अशी ही गोष्ट आहे. महापौरांच्या या वक्तव्याला सभागृहातल्या श्रोत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद दिला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका या नात्यानं सत्कारमूर्ती म्हणून व्यासपीठावर बसल्या अपर्णाताईंनी सहजच समोर नजर फिरवली. सभागृह नगरसेवकांनी, निमंत्रितांनी भरून गेलं होतं. प्रेक्षकांच्या गॅलरीतली चांगलीच गर्दी होती. काही पालकांचे चेहरे ओळखीचे वाटत होते. निमंत्रितांमध्ये पहिल्याच रांगेत उद्योजक विश्वासराव महाशब्दे अगदी सहज रुबाबात बसले होते. महापौरांचं भाषण ते अगदी लक्षपूर्वक ऐकत होते. मला ही गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की आदर्श भारती प्रशाला ही केवळ एक शाळा नव्हे, शिक्षणाच्या क्षेत्रातला तो एक महान प्रयोग आहे. केवळ पाठ्यपुस्तकातले धडे आणि गणिते शिकवणारी ही सामान्य शाळा नव्हे. प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हे या शाळेचं स्वप्न आहे. सदाचार, सत्प्रवृत्ती, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय प्रेरणा अशा गुणांची जोपासना करणारं हे ज्ञान मंदिर आहे. या ज्ञान मंदिरातूनच उद्याच्या भारताचे चारित्र्यवान आणि प्रखर राष्ट्रीय वृत्तीचे नेते निर्माण होतील आणि भारतवर्षाला ते पुनश्च वैभवाच्या शिखरावर विराजमान करतील, यात मला तरी शंका वाटत नाही. सभागृह पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरानं दुमदुमलं आणि अपर्णाताईंच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांना प्रकर्षानं आठवण झाली त्या आप्पांची.
महापौरांचे हे शब्द ऐकायला आप्पा हवे होते असं त्यांना वाटलं. खरं तर आज त्यांच्याऐवजी व्यासपीठावर आप्पाच हवे होते हे त्यांना पुन्हा एकदा जाणवलं. आप्पांचंच तर स्वप्न महापौरांनी बोलून दाखवलं होतं. आदर्श भारती संस्था, आदर्श भारती प्रशाला हे आप्पांनी अक्षरशः शून्यातून साकारलेले संकल्प होते. त्यांच्याच अचाट परिश्रमाचं आणि समर्पित जीवनाचं ते फलित होतं. महापालिकेतर्फे खरा सत्कार तुमचा व्हायला हवा आप्पा, अपर्णाताईने आप्पांना म्हटलंही होतं. आजच्या सत्कारासाठी येण्याला त्या स्वतः राजीही नव्हत्या, पण आप्पांनीच त्यांना आग्रहानं तयार करून ठेवलं होतं. प्रकृती बरी नसल्यानं ते स्वतः मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नव्हते. एका अर्थी तेही बरंच होतं. त्यांच्या उपस्थितीत सत्कार स्वीकारणं अपर्णाताईंना खूपच अवघड गेलं असतं. आदर्श नाहीत, आदर्श नाहीत म्हणून फक्त आरडाओरडा करण्यात काय अर्थ आहे, महापौर बोलत होते. जे समोर आहेत ते आदर्श आम्हाला दिसत नाहीत काय? ज्या तरुणांची तक्रार आहे आमच्यासमोर आज आदर्श नाहीत, त्यांना मी मोठ्या अभिमानानं सांगेन, हा पहा आदर्श तुमच्या समोरच आहे. असं म्हणून महापौरांनी व्यासपीठावर बसल्या अपर्णाताईंकडे हाताने निर्देश केला आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. अपर्णाताईंना आता तर अधिकच अवघडल्यासारखं झालं. त्या क्षणीच्या स्वतःच्या भावनांचा त्यांना स्वतःलाही अंदाज येईनासा झाला. संकोचाने त्यांनी खाली नजर वळवली. कुठल्याही क्षणी आपले डोळे पाजरू लागतील असं त्यांना वाटू लागलं. अखेर पुन्हा एकदा सभागृहाच्या उत्स्फूर्त प्रतिसादात महापौरांनी महापालिकेतर्फे विशेष मानपत्र त्यांना बहाल केलं. शाल, श्रीफळ, गुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला आणि मग अपर्णाताई सत्काराला उत्तर देण्यासाठी म्हणून उभ्या राहिल्या. आज मी खरोखरच अवघडून गेले आहे, त्यांनी म्हटलं. आपल्या सर्वांच्या प्रेमापुढं खरं तर मला काही शब्दच सुचेनासे झाले आहेत. तरीही मी इथे उभे आहे ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मला माझ्या स्वतःबद्दल सांगायचं ते इतकंच की आज आपल्यापुढे असलेली अपर्णा ही केवळ आप्पासाहेबांची, वंदनीय आप्पासाहेब गोगटे यांची मानसकन्या आहे. आजचा माझा सत्कार हा गुरुवर्य आप्पासाहेबांनी माझ्यावर केलेल्या संस्काराचा सन्मान आहे आणि तुम्ही अतिशय विनम्रतेनं आप्पासाहेबांच्या वतीनं, आदर्श भारती प्रशालेच्या वतीनं स्वीकारत आहे. आपण केलेल्या या सन्मानास पात्र ठरण्याचा मी उर्वरित आयुष्यातही मनपूर्वक प्रयत्न करीन. धन्यवाद. पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. अपर्णाताई विनम्र कृतज्ञ चेहऱ्यानं खुर्चीत बसल्या. कुणीतरी पुढे सरसावून आभार प्रदर्शनाचं गोड काम करू लागलं. तसे लोक हळूहळू बाहेर पडू लागले. समारंभ संपला याचं अपर्णाताईंना मनातून बरं वाटलं. गेले काही दिवस या सत्काराचं एक दडपणच आल्यासारखं झालं होतं. अनेकांच्या अभिनंदनाचा स्वीकार करीत महापौरांसमवेत त्या बाहेरच्या कॉरिडॉरमध्ये आल्या. त्यांचं मानचिन्ह, गुच्छ सारा अदबीनं हाती घेऊन लाल पट्ट्यातील शिपाईही मागोमाग आला. अपर्णाताईंना गाडीतून सोडण्याविषयी महापौर सूचना देत असताना विश्वासराव हसत समोर आले. ती जबाबदारी माझी, असं महापौरांना सांगून त्यांनी म्हटलं. चला अपर्णाताई, गाडी बाहेर उभीच आहे. विश्वासरावांची ती लांब लचक ऐटबाज गाडी समोर आली. त्यांच्या ड्रायव्हरने शिपायाच्या हातून मानचिन्ह गुच्छ घेतला आणि अदबीनच गाडीत ठेवला. महापौरांचा निरोप घेऊन अपर्णाताई विश्वासरावांच्या सोबत गाडीत बसल्या आणि विश्वासरावांनी गाडी प्रथम अपर्णाताईंच्या घरी नेण्याचा हुकूम दिला. आदर व्यक्त करण्याची विश्वासरावांची ती तत्परता अपर्णाताईंच्या चांगल्याच परिचयाची होती. तरीही त्यांना पुन्हा एकदा भारावल्यासारखं झालं आणि मागे सीटवर रेलून त्यांनी क्षणभर डोळे मिटूनच घेतले. विश्वासरावांनी सहजच अपर्णाताईंकडे पाहिलं आणि ते प्रसन्न स्वतःशीच हसले. आता सुद्धा किती साध्या, सात्विक आणि सतेज दिसत आहेत अपर्णाताई, त्यांच्या मनात आलं. खरं तर अपर्णाताई वयानं फार ज्येष्ठ नव्हत्या. अद्यापि 40शी गाठली नव्हती त्यांनी. काही कारणामुळे जेमतेम 34शीत असतानाच त्यांना अचानक शाळेचं मुख्याध्यापक पद स्वीकारावं लागलं होतं. गेली 4 वर्ष ते त्या सांभाळत होत्या आणि तेवढ्यातच हा असा जंगी सत्कारही झाला होता त्यांचा.
अपर्णाताईंना कल्पनाही नव्हती, पण आजचा सत्कार घडवून आणण्याचा खरा पुढाकार मार्कवेल उद्योग समूहाचे सर्वेसर्वा असलेल्या विश्वासरावांचाच होता. पुण्याच्या उद्योग विश्वातच नव्हे तर सार्वजनिक क्षेत्रातही विश्वासरावांच्या शब्दाला मान होता. स्वच्छ पुणे, हरित पुणे यासारख्या असंख्य सामाजिक उपक्रमांमध्ये विश्वासरावांचंच पाठबळ होतं. पुण्याला भूषण ठरलेल्या आदर्श भारती प्रशालेचेही ते खंदे हितचिंतक होते. पूर्वीही ते शाळेला, संस्थेला सरळ हाताने देणग्या देत असत, पण आताशा ते व्यक्तिशः वेळही देत असत. आप्पासाहेबांचं तर काय, सारं जीवनच देशासाठी समर्पित होतं. त्यांच्याविषयी विश्वासरावांना नितांत आदर होताच, पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून शाळेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या अपर्णाताईंबद्दलही त्यांना विशेष आस्था होती. खरा सत्कार आप्पासाहेबांचाच व्हायला होता, हे वाक्य उच्चारणं अपर्णाताईंनी कसोशीनं टाळलं होतं, कारण आप्पानीच त्यांना तसं बजावलं होतं. आता मात्र त्यांना राहवलं नाही. विश्वासराव, त्यांनी म्हटलं, आज हा सत्कार माझ्याऐवजी आप्पांचा व्हायला हवा होता, असं नाही वाटत तुम्हाला? विश्वासराव हसले. खरंय, तसा सत्कार आप्पासाहेबांचाच व्हायचा होता. विश्वासराव पटकन बोलून गेले. मात्र पुढच्या क्षणी हे बोलायला नको होतं असंच त्यांना जाणवलं. पण आता बाण सुटला होता. म्हणजे? आश्चर्यानं अपर्णाताईंनी विचारलं. सत्कार आप्पांचा ठरला होता, मग माझा कसा झाला? आता स्पष्ट बोलणं भाग होतं, त्यामुळे विश्वासरावांनी म्हटलं, पहिला प्रस्ताव आप्पासाहेबांच्या सत्काराचाच होता, पण त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली. मला सगळी कल्पना आहे, कारण पक्षनेत्यांची बैठक माझ्या फार्म हाऊसवरच झाली होती. तुम्हाला सांगायला हरकत नाही आता, आप्पासाहेबांचा सत्कार व्हायला हवा, संस्थेच्या, शाळेच्या कार्याची दखल घेतली जावी, हे मीच सुचवलं होतं. पण मग शाळेचं वेगळेपण सगळ्यांनाच मान्य होतं, त्यामुळं तसा सर्वांनीच पाठिंबाही दिला. पण आप्पासाहेबांच्या सत्काराविषयी एकमत नाही होऊ शकलं. का बरं? काय आहे अपर्णाताई, शेवटी ही सगळी मंडळी कुठल्या ना कुठल्या पक्षाची असतात, त्यामुळं थोडं बहुत पक्षीय राजकारण येतच मध्ये. म्हणजे मी नाही समजले. तसे आप्पासाहेब कुठल्या पक्षाचे नव्हेत, पण ते मूळ राष्ट्रीय महासंघाचे, त्यांची हिंदुत्ववादी पार्श्वभूमी, त्यामुळे काही समाजवादी मंडळींनी त्यांच्या नावाला विरोध केला. अपर्णाताईंना हे अगदीच अनपेक्षित होतं. देशासाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या, एवढं मोठं कार्य उभं करणाऱ्या गुरुतुल्य आप्पांच्या नावाला कोणी विरोध करावा, हे त्यांना उमगेच ना. पण विश्वासराव, त्यांनी म्हटलं, आप्पा असे काही कट्टर वगैरे अजिबात नाहीत. किंबहुना त्यांच्या इतका मनमोकळा, प्रेमळ माणूस मी पाहिलेला नाही. अगदी ख्रिश्चन धर्मगुरूसुद्धा त्यांचे चांगले स्नेही आहेत. हो हो, मला माहिती आहे. आणि शाळेतही तसं काही शिकवलं ठसवलं जात नाही. शनिवारी भारतीय गणवेश असतो आणि उपासना असते, एवढंच. आणि हो, पालखी, गणपतीच्या मिरवणुकीत जातात मुलं, पण तीच तर आपली संस्कृती आहे ना. मुलांवर हे संस्कार करायचे नाहीत तर काय डिस्को, ब्रेक डान्स हे करायचे का? अगदी मान्य आहे, पण तरीही शाळेची गोष्ट वेगळी आणि संस्थेची वेगळी. तुमचा संबंध शाळेपुरता येतो, पण संस्थेबद्दल, तिथल्या कार्याबद्दल, संस्थेच्या मूळ उद्दिष्टांबद्दल काही मंडळींना शंका आहेत. आणि खरं सांगायचं तर सगळ्याच शंकांचं मीही निरसन नाही करू शकलो. विशेषतः एकतर इतका नाजूक मुद्दा निघाला की मला काहीच बोलता येईना. नाजूक मुद्दा? कुठला? विश्वासराव काही बोलणार तेवढ्यात मोबाईल वाजल्याने त्याने तो घेतला. अरे हो, पोचले का ते? ओके, तुम्ही त्यांना व्यवस्थित चेक इन करा. मी एक 10 मिनिटात पोचतोय. हो हो, त्यांनी मग चटकन म्हटलं. अपर्णाताई, आपण या विषयावर पुन्हा बोलूयात कधीतरी. काही परदेशी पाहुणे आले आहेत,
त्यांना भेटायला जावं लागेल मला. हो हो ठीक आहे, अपर्णाताईंनी म्हटलं खरं. पण बोलणं अर्धवटच राहिल्याची त्यांना चुटपुट लागून राहिली. तेवढ्यात सफाईदार वळण घेत ड्रायव्हरनं अपर्णाताईंच्या बंगल्याची गाडी उभी केली. गाडी दाराशी आलेली पाहताच आतून लक्ष्मीबाई लगबगीनं बाहेर आल्या. ड्रायव्हरनं अदबीनं दरवाजा उघडला आणि अपर्णाताई खाली उतरल्या. मानचिन्ह गुच्छ लक्ष्मीबाईंच्या हाती दिला. येतो अपर्णाताई, विश्वासरावांनी म्हटलं आणि त्यांची गाडी निघूनही गेली. लक्ष्मीबाईंनी मोठ्या कौतुकानं ते मानचिन्ह आत दर्शनी भागात ठेवलं. गुच्छातील फुलंही पाणी ओतून मोठ्याशा फुलदाणीत ठेवली. 50शीला आल्या तरी लक्ष्मीबाई विलक्षण उत्साही आणि आनंदी स्वभावाच्या होत्या. आज कितीतरी वर्ष अपर्णाताई लहान असल्यापासून त्या घराची सगळी कामं करत. घरच्या नव्हत्या तरी घरच्या सारख्याच होत्या. अपर्णाताईंवर त्यांचा विलक्षण जीव होता. ताई, दिनेशचा फोन आला होता, त्यांनी सांगितलं. आज भेटाया येतो म्हणत होते. मी म्हणलं जरा उशिराच या, ताईंचा सत्कार आहे आज कॉर्पोरेशनमध्ये. अपर्णाताईंच्या कानावर शब्द पडले, पण त्याने ऐकलेच नाहीत. आराम खुर्चीत रेलून त्याने डोळे मिटून घेतले होते आणि ते विचारात गढून गेल्या होत्या. खरा सत्कार अप्पांचाच ठरला होता, पण काहींनी विरोध केल्यामुळं आपला केला गेला. या माहितीनं त्या खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. अप्पांचं आयुष्यभराचं कार्य कुठं आणि आपलं लुटुपुटीचं कार्य कुठं. अगदी खारीचा वाटा म्हणावा एवढंच. सत्कार करावा असं आपण काय मोठं काम केलं. अर्थात आपण तोही अप्पांच्या आणि शाळेच्या वतीनं स्वीकारला म्हणा, पण अप्पांसारख्या देवतुल्य माणसांनाही विरोध करणारी माणसं असावीत या विचारानं त्या व्यथित झाल्या. गेल्या 8-10 वर्षांच्या काळात अप्पांनी त्यांच्यावर केलेलं अलोट प्रेम, ते विलक्षण वात्सल्य, भरभरून दिलेली उमेद सारं आठवलं त्यांना आणि अपर्णाताईंच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अप्पा भेटले नसते तर आज त्या कुठे असत्या देव जाणे. अप्पांनीच तर त्यांना त्या जीव घेण्या धक्क्यातून सावरलं होतं, पुन्हा आयुष्यात आणलं होतं, माणसात आणलं होतं. केवढा जबरदस्त आघात होता तो. त्या आघातातून आपण सावरू असं त्यावेळी अपर्णाताईंना वाटलंच नव्हतं. आईचं छत्र तर बालवयातच हरवलं होतं. त्यानंतर त्यांचं सर्वस्व होते ते पप्पा. अपर्णाच्या लेखी या जगात फक्त तिचे पप्पा आणि पप्पाच होते. आणि का नसावेत? किती जगावेगळे होते पप्पा, किती रुबाबदार, किती तडफदार. असं वाटायचं सगळी दुनिया एकीकडे आणि तिचे पप्पा एकीकडे. खरं तर बोटीवर कॅप्टन असणारे पप्पा अपर्णाच्या वाट्याला अधूनमधूनच यायचे. पण त्या दिवसात एकुलत्या अपर्णा बेटीवर प्रेमाचा वर्षाव करताना पप्पा पुरीपुढे सारी दुनिया हजर करीत. आपल्या रुबाबदार आणि दिलदार पप्पांपुढे अपर्णाला बाकी सगळेच अगदी किरकोळ खुजे भासत. पप्पांचं इंग्रजीवरचं प्रभुत्वही थक्क करणारं होतं. झोकात सिगार ओढीत बागेतल्या झोपाळ्यावर बसल्या पप्पांची इंग्रजीमध्ये कुठल्या कुठल्या विषयावर वाद घालताना तासनतास कसे निघून जात कळतही नसे. नेहमीच मिस्किल हसणाऱ्या पप्पांच्या डोळ्यात पोरीबद्दलचा अभिमानही कसा उसळून येत असे. आपल्या पोरीनं इंग्रजीतून लिहावं आणि कधीतरी बोटीवर दूर परदेशात असताना आपल्या हाती अपर्णा करंदीकर या भारतीय लेखिकेचं पुस्तक असावं, ही पप्पांची खास इच्छा होती. आणि पप्पांची इच्छा पुरी करण्याचं प्रॉमिसही अपर्णानं दिलं होतं. पण शेवटी इच्छा पुरी केली होती ती नियतीनं. ज्या बोटीवर पप्पा कॅप्टन होते ती बोटच समुद्रात बुडाली होती. काही प्रवासी वाचले होते, पण काही बोटीवरच अडकले होते. बोटीवरचा प्रत्येक माणूस सुखरूप बाहेर पडेपर्यंत कॅप्टननं बोट सोडायची नसते. पप्पांनीही सोडली नव्हती. शेवटपर्यंत प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी मदत करता करता राहिलेल्या प्रवाशांसोबत अखेर पप्पांनाही बोटीसोबतच जलसमाधी पत्करावी लागली होती. बातमी आली तशी अपर्णा अक्षरशः कोसळून उन्मळून गेली होती. पप्पांबद्दलच्या अभिमानानं एकीकडे ऊर भरून येत होता, तरीही जीवानं अक्षरशः आकांत मांडला होता. हा आघात सोसण्यापलीकडचा होता. त्या क्षणी अपर्णा सर्व अर्थानं पुरकी होऊन गेली.
PhD साठी जमवलेली सारी पुस्तकं तिनं अक्षरशः आंधळ्या आक्रोशानं भिरकावून दिली. स्वतःच्या पहिल्या वहिल्या पुस्तकासाठी काढलेल्या नोट्स टरकावून टाकल्या. बागेत झुलणारा झोपाळा उचकटून फेकून दिला. नियतीचा सारा राग मग तिनं स्वतःवरच काढून घेतला. दुःखानं आणि संतापानं अंतर्बाह्य धुमसणाऱ्या अपर्णाला लक्ष्मीबाई अनेकदा पोटाशी घेत समजावीत, पण ताईच्या साऱ्याच प्रश्नांसाठी त्यांच्याकडे उत्तरं नव्हती. का, कुणासाठी, कशासाठी, हे अपर्णाचे प्रश्न होते. अवघ्या अस्तित्वालाच वेठीशी धरणाऱ्या त्या धारदार प्रश्नांची उत्तरं दिली होती त्या आप्पांनी. उद्वेगाच्या, दुःखाच्या आणि निराशेच्या या गर्दीतून त्यांनीच अपर्णाला बाहेर काढलं होतं. पप्पांचे जुने स्नेही होते आप्पासाहेब. स्वातंत्र्यपूर्व काळात किशोरवयात दोघेही कुठल्याशा घोष पथकात होते. तेव्हापासूनची मैत्री होती. पुढे दोघांच्या वाटा बदलल्या होत्या, पण मैत्री मात्र तुटली नव्हती. कॅप्टन झाल्यानंतर आप्पांच्या आग्रहावरून पप्पांनी शाळेतल्या मुलांसमोर एकदा भाषणही केलं होतं. अस्खलित इंग्रजीतलं पप्पांचं ते भाषण अपर्णानं जीवाचं कान करून ऐकलं होतं. यू मस्ट बी रेडी टू गिव्ह युअर लाईफ फॉर व्हॉट एव्हर कॉज यू चूज ॲज युअर ओन, पप्पांनी म्हटलं होतं. आणि काही वर्षातच त्यांनी स्वतःचे शब्द खरेही करून दाखवले होते. पप्पांच्या मृत्यूनंतर आप्पा सांत्वनासाठी आले होते. अपर्णाच्या आयुष्यात निर्माण झालेल्या रितेपणाची गंभीर जाणीव त्यांना झाली होती. इतर सहारे आले आणि गेले, आप्पा मात्र येतच राहिले. येत आणि खूप काही बोलत, खूप काही सांगत, मध्येच एखादी सुंदरशी कविता म्हणून दाखवत, क्वचित गाऊनही दाखवत, कधी शेक्सपियरच्या सुंदर उतार्याचा दाखला देत, तर कधी ज्ञानेश्वरीतला दृष्टांत देत. मग शाळेबद्दल बोलत, संस्थेच्या कार्याबद्दल बोलत, देशाच्या उज्ज्वल परंपरेबद्दल बोलत, स्वतःच्या सुंदर स्वप्नांबद्दल बोलत. कुणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं, या त्या क्षणी अपर्णाला भेडसावणाऱ्या प्रश्नांसाठी अप्पांकडे अगदी सहज सोपी उत्तरं होती, तितकीच ठोस आणि उदात्तही. समाजासाठी, देशासाठी, या मनमंगल मातृभूमीचं पांग फेडण्यासाठी, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, ते साध्य करण्यासाठी. आप्पांच्या अखंड असीम तळमळनं अपर्णाच्या दुःखानं बधीर झाल्या मनाला एक संजीवनी दिली होती. एक नवं स्वप्न, एक नवं चैतन्य दिलं होतं. शाळेतल्या मुलांना इंग्रजी विषय शिकवण्यासाठी ती तयार झाली होती. तो दिवस तिच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला होता. त्या दिवशी ती मुलांची अपर्णा ताई झाली होती आणि आप्पांची मानसकन्या. पुढचे सारे दिवस आप्पांच्या समर्पित जीवनशैलीनं मंतरलेले होते. मागचं सारं विसरून अपर्णाताईंनी स्वतःला शाळेसाठी झोकून दिलं होतं. आणि काही वर्षातच आप्पांनी अगदी अनपेक्षितपणे त्यानं म्हटलं होतं, अपर्णाताई, तुम्हाला शाळेचं मुख्याध्यापक व्हावं लागेल. खरं तर गेली कित्येक वर्षे आप्पांचे पहिले शिष्य म्हणावेत असे जयंतराव जोशी मुख्याध्यापक म्हणून उत्तम काम पाहत होते. पण कसल्याशा निमित्ताने खुद्द आप्पांशीच मतभेद झाल्याने अचानक राजीनामा देऊन ते निघून गेले होते. आप्पांसाठी तो एक मोठाच मानसिक धक्का होता. तसे शाळेत इतरही ज्येष्ठ अध्यापक होते, पण आप्पांना हवा होता तो शाळेसाठी स्वतःला पूर्ण झोकून देईल असा मुख्याध्यापक. आणि त्याचसाठी त्यांनी तसा फारसा अनुभव नसतानाही अपर्णाताईंना गळ घातली होती. आणि आप्पांचा शब्द मोडणं अपर्णाताईंना शक्य झालं नव्हतं. अर्थात एकदा ती जबाबदारी स्वीकारल्यानंतर मात्र अपर्णाताईने आपलं तन मन धन सारं शाळेला बहाल केलं होतं. आणि आज त्यांना महापालिकेतर्फे खास समारंभपूर्वक गौरवण्यातही आलं होतं. दारावरची बेल वाजली तशा आठवणीत बुडून गेल्या अपर्णाताई काहीशा दचकल्याच. बापरे, बाहेर किती अंधारून आलं होतं. तेवढ्यात स्वयंपाकघरातून लगबगीनं बाहेर येत लक्ष्मीबाईंनीच दार उघडलं. दिनेश आला होता. नमस्कार ताई, आणि मनपूर्वक अभिनंदनही, दिनेशनं आत येत म्हटलं. अरे ये दिनेश, किती दिवसांनी येतोयस, आणि आई बाबा कसे आहेत, अपर्णाताईंनी म्हटलं.
मजेत. लक्ष्मीबाई, तुमची ती स्पेशल कॉफी ठेवा बरं दिनेशसाठी. मीही घेईन थोडी. वय वय करीत लक्ष्मीबाई चटकन आत गेल्या. हे मानचिन्ह मिळालं का म्हणत दिनेश कपाटावर ठेवल्या मानचिन्हाकडे गेला. कौतुकानं ते न्याहाळत त्यानं सत्काराच्या कार्यक्रमाविषयी विचारणा केली आणि मग त्यानं राजनचा विषय काढला. अपर्णाताई काहीशा विचारात पडल्या. काय आहे ताई, दिनेशनं म्हटलं. अतिशय हुशार आणि सिन्सिअर मुलगा आहे, पण बिचारा एकटाच आहे. म्हणजे? आई वडील दोघेही नाही आहेत. मोठ्या भावानं लग्न झाल्यानंतर याला घराबाहेरच काढलं. तेव्हापासून हा एकटाच असतो. इतके दिवस मुंबईला होता, आता पुण्यात आलाय. पण पुण्यात त्याचं कुणीच ओळखीचं नाही आहे. म्हणून म्हटलं आपल्याकडे त्याची सोय झाली तर पाहावं. मी विचार केला, नाहीतरी आपली गेस्टरूम रिकामीच असते. हो रे, पण किती दिवस झाले ती झाडलेलीही नाही. अव त्यात काय. कॉफीचे कप घेऊन बाहेर येता येता लक्ष्मीबाईंनी म्हटलं, झाडून घेते की मी. दिनेशचं आणि अपर्णाताईंचं सगळं बोलणं लक्ष्मीबाईंनी कान देऊन ऐकलं होतं. अपर्णाताईंना हसू आलं. घ्या, आमच्या लक्ष्मीबाई म्हणजे एक पाऊल पुढेच. अव भाडं मिळणार असलं तर काय हरकत आहे. लक्ष्मीबाईंनी त्यांचा विचार बोलून दाखवला. लक्ष्मीबाई, भाड्याचं काय घेऊन बसलायत. त्या मुलाची अडचण आहे म्हणून मदत करायची, एवढंच. पण भाडं देईल ना तो, अगदी व्यवस्थित देईल, दिनेशनं म्हटलं. आणि मी गॅरंटी देतो, तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. त्रास कशाचा, लक्ष्मीबाईंनी म्हटलं. माणूस विश्वासाचा असला म्हणजे झालं. अहो, माझा मित्रच आहे तो, माझ्या सर कंपनीत कामाला आहे. मग काय तर प्रश्नच नाही. राहू द्या की खुशाल. ताई, तुम्हाला काय वाटतं? ठीक आहे, तुझा मित्रच म्हटल्यावर मदत करायला हवी. थोडे दिवस तर पहा, काही गैरसोय होते असं वाटलं तर दुसरी व्यवस्था करू. फक्त आता इमिजिएटली तरी त्याची सोय होईल. आणि हवं तर तो आउट हाऊसमध्येही राहू शकेल. छे छे, काहीतरीच काय. राहू दे त्याला गेस्ट रूममध्ये. नाहीतरी एवढं मोठं घर रिकामच तर पडलंय. त्या बिचाऱ्याची सोय तरी होईल. आणि लक्ष्मीबाईंना बोलायला एक माणूसही मिळेल. काय लक्ष्मीबाई, अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. माणसं असली म्हणजे घराला जाग असते. त्यातून त्या बिचाराला घरदार नाहीच म्हणताय ना. म्हणूनच म्हटलं मी, दिनेशनं उत्साहानं म्हटलं. मी असं करतो, त्याला घेऊनच येतो 1-2 दिवसात. तुम्ही बोला त्याच्याशी आणि ठरवा. अरे वेडा का तू, अपर्णाताईंनी म्हटलं. बोलायचं आणि ठरवायचं काय त्यात. तू सांगून टाक त्याला. अशा वेळी मदत करायची नाही तर कधी करायची. लक्ष्मीबाई, तुम्ही मात्र गेस्टरूम चांगली साफ करून घ्या, उद्याच. वय वय, एकदम चकाचक करून टाकते. अहो, माणूस बाहेरचा असला तरी काय झालं, घर तर आपलंच आहे ना. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.